लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना 2100 रुपये पुढचा हप्ता भेटणार आहे, पण त्याच्याबद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या महिला या 4 गोष्टी कंप्लीट करतील त्यांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे। परत एकदा सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की ही माहिती अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी महत्वाच्या असतात, त्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगत असतो। त्याच्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आतापर्यंत कोणत्या ताईंना किती हप्ते भेटलेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टपणे तुम्हाला मी दाखवणार आहे। लक्षात घ्या, मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर दिसत आहे। ब्रेकिंग न्यूज काय आहे? लाडकी बहीण योजनेत मोठे 4 बदल झालेले आहेत। या ठिकाणी 4 बदल या ठिकाणी झालेले आहेत। नेमके काय बदल असणार आहेत, कोणत्या कोणत्या ताईंना ते बदल सहन करावे लागणार आहेत, कोणत्या ताई त्यामध्ये बसणार आहेत आणि कोणत्या ताई त्यातून वगळणार आहेत, जवळजवळ आकडेवारी देखील आलेली आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच गोष्टी मी सांगत असतो। त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचे आणि लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला सुरुवात करूया। नेमके काय बातमी आहे? मोठी बातमी समोर आलेली आहे। नवीन नियमामागील कारणे बघा, नवीन नियम जे आलेले आहेत, 4 नवीन नियम आलेले आहेत। ते 4 नियम काय ते पण सांगणार आहे, पण नेमके हे नियम का आले तर ते अगोदर या ठिकाणी न्यूजपेपर मध्ये सांगितलेलं आहे किंवा योजनेच्या सुरुवातीच्या काळात अर्जांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते। केवळ काही ठराविक अर्जच नाकारण्यात आले होते। मात्र आता योजनेच्या पात्रतेची अधिक काटेकोर तपासणी करण्यात येत असून त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार आहे। बघा लक्षात घ्या, तुम्हाला मी मागे पण सांगत होतो, 2 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ ओपन करून बघा, त्यावेळेस तुम्हाला 2 स्वरूपाचे अप्रूव्हल होते। एक होतं डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्हल आणि दुसरं होतं विलेज लेवल अप्रूव्हल। बऱ्याच ताईंना विलेज लेवल अप्रूव्हल पेंडिंग असताना देखील पैसे मिळाले होते। डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड करून टाकलं आणि डायरेक्ट पैसे मिळून गेले होते, कारण की त्यावेळेस निवडणुका होत्या, त्यावेळेस आचारसंहिता लागणार होत्या। त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन काय केले होते, ताईंना पैसे देऊन टाकले होते। पण आता त्या गोष्टी आता परत एकदा काटेकोरपणे या ठिकाणी होणार आहेत। परत सांगतो, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी सांगत असतो। ताईंनो बघा, खूप महत्वाचे अपडेट्स मी देत आहे। सर्वांना 2100 रुपये हवेत का? बघा माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला मी त्यावेळेस सांगत होतो बऱ्याच ताईंचे डीबीटी कंप्लीट नव्हते, त्याच्यामुळे त्यांना मी सांगत होतो की डीबीटी कंप्लीट कसं करायचं, डीबीटी अकाउंट कसं काढायचं, सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर पहिल्या टप्प्यात बऱ्याच ताईंना पैसे भेटले नव्हते। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बऱ्याच ताईंना या ठिकाणी मार्गदर्शन केलं की डीबीटी कसं करा, तुमचा प्रॉब्लेम काय होत आहे, तुमचं कुठे प्रॉब्लेम होत आहे, सगळे डॉक्युमेंट्स कशा चेक करायच्या, सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस सांगितलं होतं। दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच ताईंना मग पैसे आले होते, तिसऱ्या टप्प्यामध्ये पण बऱ्याच ताईंना पैसे आले होते। त्याच स्वरूपात अजून एकदा तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, व्हिडिओ तुमचे मी दररोज लेक्चर घेत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे। त्याचं एकमेव कारण आहे की प्रत्येक आपल्या व्हिडिओ बघून येणाऱ्या ताईला पैसे मिळावेत। जर तुम्ही त्या गोष्टी कंप्लीट केल्या, मी ज्या गोष्टी सांगतोय किंवा ज्या गोष्टी येत असतात न्यूजपेपरला, त्या तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगत असतो, मेहनत घेऊन तुम्हाला तुमच्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो घाबरायची गरज नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरून जाऊ नका, हा लाडका दादा तुमच्यासाठी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 4 बदल नेमके काय झालेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात महत्वाचा बदल, पहिला बदल असणार आहे तो म्हणजे लक्षात घ्या, त्यांनी एक नवीन गोष्ट आणलेली आहे, ती म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा कोणता लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत। तुम्ही हे कसं चेक करायचं, तुम्हाला मी कालच्या पण लेक्चर मध्ये सांगितलं होतं। आज एकदा तुमच्या भाषेत सांगू का? सांगा, तुम्हाला पुराव्यासहित दाखवू का की नेमकं काय प्रॉब्लेम होतोय आणि कुठं प्रॉब्लेम होतोय, तुम्हाला ते दाखवतो। जर तुम्हाला यस आला असेल, नो आला असेल, त्याच्यानुसार गणित ठरणार आहेत। बऱ्याच ताईंना मी काल चेक करायला सांगितलं होतं की
या ठिकाणी जी योजना आहे त्या योजनामध्ये कोणी बसत असेल त्याला यस किंवा नो असं जर कोणाला येत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर तुम्हाला आज त्या गोष्टी एकदम पुराव्या सहित मी दाखवणार आहे. सगळ्या गोष्टी बघा, मी तुमच्यासाठी सगळं आज या ठिकाणी आणलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवणार आहे. लाडक्या ताईंनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा, हे पेमेंट कसे होतात ते पण मी आज दाखवणार आहे. पेमेंट कुठे कुठे क्रेडिट होतात ते पण आज दाखवणार आहे. काय पेंडिंग अप्रुव्हल काय दिसतंय ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी तुम्हाला एक नवीन ऑप्शन आलेलं आहे. एक नवीन काय ऑप्शन आलेलं आहे, या ठिकाणी नो 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 दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी यस दिसतंय. जर तुम्ही या ठिकाणी निराधारसाठी जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल, दुसऱ्या योजनेचा कुणी फायदा घेत असतील तर त्या ताईंना या ठिकाणी यस म्हणून येतं बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी यस म्हणून ऑप्शन आलेलं आहे. जर तुम्हाला यस म्हणून ऑप्शन आलंय बघा, तुम्ही काय करायचं, तुम्ही म्हणत असाल की हे सर पाहायचं कसं? तुम्हाला काल पण मी दाखवलं होतं. या ठिकाणी लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचे, लॉग इन करायचे मोबाईल नंबर पासवर्ड टाकून. पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येतं बघा, ऍप्लिकेशन मेड अर्लियर. तुम्ही कोणते कोणते ऍप्लिकेशन आतापर्यंत भरले त्याच्यावर क्लिक करायचंय आणि ते क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे आतापर्यंतचे फॉर्म भरले होते ते येतात बघा. आता हे बऱ्याच ताईंचे फॉर्म या ठिकाणी मी दाखवत आहे. या लक्षात घ्या, ह्या ताईंचा फॉर्म अप्रूव्ह झालाय. त्या ठिकाणी नो ऑप्शन आले. नो ऑप्शन म्हणजे प्रॉब्लेम नाही. या ताईंचं बघा अप्रूव्ह झाले, नो ऑप्शन आलंय म्हणजे ताईला प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी अप्रूव्ह झाले, नो ऑप्शन आलंय, ह्या ताईंना प्रॉब्लेम नाही. आता या ताईंचा विचार करा, यांचं अप्रूव्ह देखील झालंय, अप्रूव्ह झालेलं आहे, त्यांना पैसे पण आले होते 7,500 रुपये. लक्षात घ्या, अशा बऱ्याच ताई आहेत त्यांना पहिल्या 5 हप्त्याचे पैसे देखील आले होते. त्यांनी निराधार, आता या ठिकाणी नवीन ऑप्शन आलंय यस म्हणून. जर त्या निराधार असतील, त्यांनी निराधाराची पण योजना त्यांची चालू असेल तर या ठिकाणी त्यांना आता पैसे भेटणार नाहीत. यस ऑप्शन आलेला आहे समोर तुमच्या दिसतंय. यस ऑप्शन जर आलं असेल तर त्या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. तर काल पण तुम्हाला ही गोष्ट मी चेक करायला सांगितली होती. कोणत्या कोणत्या ताईंनी चेक केलं सांगा. तर यानुसार बऱ्याच ताई या ठिकाणी आता नामंजूर होणार आहेत. जवळजवळ आतापर्यंतची आकडेवारी जर बघितली, 40 लाख, जवळजवळ 40 ते 45 लाख ताईंना या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे. 45 लाख ताईंना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेमधून बाद केलेलं आहे. एकूण अर्जांची संख्या आली होती 2,40,00,000 काहीतरी आकडेवारी आली होती अर्जांची. 2,40,00,000 पैसे किती जणांना भेटले होते बघा, आठवत असेल 2,32,00,000 ताईंना पैसे भेटले होते. आता पुढचा जो आता टप्पा असणार आहे 6वा टप्पा, या 6व्या टप्प्यामध्ये 45 लाख ताई आता बाद करण्यात आलेले आहेत. त्या बाद ताई कोणत्या कोणत्या आहेत? ज्यांना या दुसऱ्या योजनेचा जर पैसा कोणाला भेटत असेल, दुसऱ्या योजनेमध्ये त्या भाग घेत असतील तर त्यांना आता लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. म्हणजे जवळजवळ 45 लाख ताई या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे राहिले आता 1,90,00,000 ताईपर्यंत आता पैसे जाणार आहेत. आता 1,90,00,000 ताईंना अजून कोणत्या नवीन नियमामध्ये बसवणार आहेत का, किंवा अजून काही फिल्टर लागणार आहेत का, अजून काही चाळण्या लागणार आहेत का, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका. लाडका दादा तुमच्यासाठी दररोज मेहनत घेत आहे. पण आता परत एकदा बघा, मला एकदा गोष्ट सांगायची, ही झाली एक गोष्ट. त्याच्यानंतर आता दुसरी अजून एक गोष्ट असणार आहे. ती एक गोष्ट असणार आहे म्हणजे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत. बऱ्याच ताईंनी काय केलं होतं की बाबा, बऱ्याच ताईंनी आता घरामध्ये 4 व्हीलर आहे तरी पण नाव लावलं होतं. त्यांचं उत्पन्नाचा दाखला त्यांनी बनवून घेतला, 2.5 लाखाचा लावून टाकला. तर त्या ताईंची देखील चौकशी होऊन त्या ताईंना देखील आता या ठिकाणी नवीन नियम लागू होणार आहेत आणि त्या ताई देखील आता या ठिकाणी कट होणार आहेत.
तर अशा स्वरूपात काय काय गोष्टी असणार आहेत सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, लाडक्या एवढ्या ताई आता या ठिकाणी लेक्चर बघत आहेत, एक प्रश्न छोटा विचारतो, लाडक्या ताईंनो तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटले होते? दुसरी गोष्ट तुमचं नाव सांगायचंय, मला हप्ते किती भेटले ते सांगायचंय, तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही दुसऱ्या योजनेचा कोणता फायदा घेत आहेत का? लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की आता मुख्यमंत्रीपद आज जाहीर होणार आहे। मुख्यमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर शक्यतो तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला गोष्टी चेक करायच्या आहेत आणि ते चेक होण्याच्या अगोदरच आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर असायला पाहिजे। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। लाडका दादा तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची वाट बघत आहे। बघा तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवत आहे, दररोज व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कधी जाऊ नका। बघा लक्षात घ्या, तुम्ही जर प्रेरणा दिली तर अजून एकदा तुम्हाला सगळ्याला मी मदत करणार आहे। जसं डीबीटी वेळेस बऱ्याच ताई अडकल्या होत्या, त्यावेळेस मी मार्गदर्शन केलं होतं डीबीटी कसं करायचं, त्या स्वरूपात आता बऱ्याच ताई या ठिकाणी अडकणार आहेत, त्या ताईंना कसं बाहेर काढायचंय ते आपल्याला बघायचंय। त्याच्यामुळे सर्व ताईंनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि नवीन काही अपडेट असेल तर सांगणारच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।